नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज मी चालली आहे गणपती दर्शनासाठी पुण्यामध्ये. माझा आजचा प्रवास हा मेट्रोनी होणार आहे. नाशिक फाट्यावरून स्वारगेट जाणारी मेट्रो पकडली आणि कसबा पेठ या मेट्रो स्टेशनचं तिकीट काढून आम्ही आमचा प्रवास सुरू केला. मेट्रोचा प्रवास पण खूप छान आहे. हवेतून प्रवास केल्याचा फील येतो, आरामदायी आहे. मेट्रो स्वच्छ आणि क्लीन आहे. सगळ्यात बेस्ट हे आहे की मेट्रोने जेव्हा तुम्ही प्रवास करता तेव्हा बाहेरचा नजारा इतका छान दिसतो. पावसामुळे सगळीकडे हिरवळ झालेली आहे. बाहेरचा नजारा एकदम मस्त. आणि हा नजारा बघत, या नजाऱ्याचा आनंद घेत आता आम्ही पोहोचलो कसबा पेठेच्या मेट्रो स्टेशनला. कसबा गणपतीकडे जाण्यासाठी तिथे तुम्हाला डायरेक्शन्स लिहिलेले आहेत. जाताना असे छान छान डेकोरेशन्स दिसले, ज्वेलरी होता, खूप काही असं छान छान लावलेलं होतं विकण्यासाठी. तिथे भरपूर काही अवेलेबल होतं. आणि आता आम्ही पोहोचलो कसबा गणपती, म्हणजेच आपला पहिला मानाचा गणपती. छान दर्शन घेतलं, गर्दी होती, बरेच मध्ये मध्ये दुसरे पण गणपती होते, त्या गणपतींचे पण दर्शन घेतले. आणि आता मी निघाले दगडूशेठच्या दर्शनासाठी. वर्षीचं डेकोरेशन आहे ते तिरुवनंतपुरम केरळ येथील एक मंदिराचं डेकोरेशन केलेलं आहे. पावसाचं वातावरण होतं, पण पाऊस थोडासा झाला, जास्त नाही आला. आणि ही सगळी गर्दी पार करत आता आम्ही पोहोचलो गणपतीच्या जवळ दर्शनासाठी. मध्ये असेच अभिषेक वगैरे चालू होते, आरती चालू होती, होम चालू होता. आणि हे सगळं बघत बघत आता आम्ही पोहोचलो श्रीमंत दगडूशेठच्या दर्शनासाठी त्यांच्या जवळ. आणि तिथे इतकी गर्दी होती की जास्त वेळ थांबता नाही येत, पटकन दर्शन घ्यावं लागतं आणि पटकन बाहेर यावं लागतं. या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत आम्ही दगडूशेठचं दर्शन घेतलं. छान डोळे भरून देवाला बघितलं, प्रार्थना केली. आता निघालो आम्ही पुढच्या गणपतीच्या दर्शनासाठी. मानाच्या 5 गणपतीचं दर्शन घ्यायचं हे तर ठरलेलंच असतं दरवर्षीप्रमाणे. याही वर्षी आम्ही मानाच्या 5 गणपतीचं दर्शन घेतलं. भूक लागली होती, थोडासा नाश्ता केला आणि आता आम्ही पोहोचलो मंडईच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी. इथेही गर्दी होती, म्हणजे पुण्यामध्ये गर्दी सगळीकडेच असते. गणपतीच्या सीझनमध्ये तर भरपूर गर्दी असते. इथे मस्त छान दर्शन घेतलं. मंडईच्या राजाचं दर्शन झाल्याच्या नंतर आता आम्ही पोहोचलो मानाचा दुसरा गणपती, जो म्हणजेच की तांबडी जोगेश्वरी. आणि हे दर्शन घेऊन आम्ही लगेच पोहोचलो आपल्या तिसरा मानाचा गणपती, जो म्हणजे की गुरुची तालीम. गुरुची तालीम मंडळ ह्या गणपतीचं दर्शन घेऊन ह्यानंतर आम्ही निघालो आता तुळशी बागेचा राजाच म्हणजेच हा आपला मानाचा चौथा गणपती. या मंडळाचं पूर्ण डेकोरेशन हे वृंदावन टाईप केलं होतं. आतमध्ये जेव्हा तुम्ही एंटर करता तेव्हा सगळीकडे राधाकृष्णांचे मूर्तीस ठेवलेल्या आणि राधे राधे नाव असे लिहिलेले आणि पूर्णपणे सगळं वृंदावनचं डेकोरेशन केलं होतं. म्हणजे आतमध्ये गेल्यावर तुम्हाला असं फील होईल की तुम्ही खरंच वृंदावनमध्ये आलात की काय. इतकं छान असं डेकोरेशन ह्या तुळशी बागेच्या राजाचं केलं होतं. हे दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही आता निघालोत केशरीवाडा, हा आपला मानाचा 5वा गणपती. इथे गणपती बाप्पाचं छान दर्शन घेतलं आणि बाजूलाच रक्तदान शिबिर पण होती. आणि मेन म्हणजे इथे बाजूलाच केशरी वर्तमानपत्राची मिल पण आहे. आणि त्याच डाव्या साईडला लोकमान्य टिळकांचा वाडा पण आहे, जो मी पाहिला, तो मी तुम्हाला दाखवेल नेक्स्ट व्लॉगमध्ये. अशा प्रकारे मानाच्या 5 गणपतीचं दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं आणि माझा मिनी ब्लॉग मी इथेच थांबवते. थँक्यू.